हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे प्रदूषण. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हवा प्रदूषण हा पॉईंट होता तो संपवलेला आहे, तो कंप्लीट केलेला आहे. टॉपिक संपलेला नाही. हवा प्रदूषण हा जो काही पहिला प्रकार होता प्रदूषणाचा तो आपण संपवलेला आहे. आपल्याला या टॉपिकमध्ये एकूण 3 प्रकार पाहायचे आहेत प्रदूषणाचे. ते कोणकोणते आहेत ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे हो, तर हवा प्रदूषणाचा जो काही घातक होणारा परिणाम आहे तो पाहिलेला होता, वातावरणावरती होणारा परिणाम. त्याच्यामध्ये आपण एक जो पॉईंट पाहिलेला होता तो म्हणजे आम्लवर्षा, दी ॲसिड रेन. आणि त्याच्यानंतर जे पाहिलेलं होतं तो पॉईंट होता की हवा प्रदूषणावरती प्रतिबंधात्मक कोणते उपाय करता येईल, कशा पद्धतीनं हवेचे प्रदूषण रोखता येईल हे आपण पाहिलेलं होतं. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक नवीन पॉईंट पाहणार आहे. दुसरा टाईप आहे, दुसरा प्रकार आहे प्रदूषणाचा, तो म्हणजे जलप्रदूषण किंवा त्याला पाणी प्रदूषण असं देखील म्हटलं जातं. आपण जलप्रदूषण लिहूयात. पहा, वॉटर पोल्युशन. जलप्रदूषण. आता पहा, आपण जलप्रदूषणाची माहिती घेणार आहोत. आता जल म्हणजे पाणी हे सगळ्यांना माहिती आहे, आणि प्रदूषण याचा देखील मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. प्रदूषण म्हणजे काय हो? प्रदूषण म्हणजे काय? जेव्हा कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे दूषितीकरण होते तेव्हा त्याला प्रदूषण झाले असे म्हणतात, किंवा कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे होणारे दूषितीकरण याला प्रदूषण असे म्हटले जाते. पहा, हे मी तुम्हाला जेव्हा आपण टॉपिक सुरू केला होता त्यावेळी सांगितलेलं आहे. कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे होणारे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. पहा, आपल्याला पाहिजे जलप्रदूषण म्हणजे काय. आता पहा, जलप्रदूषण किंवा पाणी प्रदूषण हे होतं हे तुम्हाला माहिती आहे. हे कोणकोणत्या कारणांमुळे होतं हे देखील तुम्हाला माहीत आहे. पहा, आजकालच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालेलं आहे. आता औद्योगिकरण म्हणजे काय आहे? औद्योगिकरण म्हणजे हे एक मानवनिर्मित पर्यावरण आहे. या औद्योगिकरणामुळं लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढीमुळं औद्योगिकरण झालेलं आहे. आता एवढ्या मोठ्या वाढत्या लोकसंख्येसाठी मग पाणी पण कसं लागणार आहे? भरपूर लागणार आहे. मग त्याचा जो वापर होतो, मोठमोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे, कारखाने आहेत, तो पण कसा काही बघा ठिकाणी आपण जर का खेडेगावांमध्ये पाहिलं तर काय होतं, बऱ्याच ठिकाणी जे मोठमोठ्या नदी असतात त्या नदींवरती कुरे धुतली जातात, कपडे धुतले जातात. अशा पद्धतीनं ते पाणी तिथं घाण होतं. शहरांमध्ये आलं की शहरांमध्ये काय होतं, झालेल्या औद्योगिकरणामुळे काय होतं, औद्योगिकरणामध्ये कारखान्यातून निघणारी जी घाण आहे, जे सांडपाणी आहे ते नद्यांमध्ये जलाशयामध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळं तिथं देखील पाणी घाण होतं. आणि अशा पद्धतीनं, आणि जर का हे पाणी सजीवसृष्टी किंवा मानवाने प्यायलं तर काय होतं, तर त्याचा घातक परिणाम होतो. अशा पद्धतीनं जेव्हा ते पाणी पिण्यायोग्य वापरायोग्य राहत नाही तेव्हा त्या पाण्याचं प्रदूषण झालं आहे असं आपण म्हणतो. ही तुम्हाला वेगवेगळी कारणं माहीत आहेत. आता जर का आपल्याला जलप्रदूषण याची व्याख्या सांगायची म्हटली किंवा याची व्याख्या करायची म्हटली तर आपण काय करू शकतो. पहा, जलप्रदूषण होण्यासाठी काही नैसर्गिक घटक कारणीभूत असतात, काही मानवनिर्मित घटक कारणीभूत असतात. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, नैसर्गिक घटकामध्ये कोणताही लिहू शकतो आपण. महापूर येतात मोठमोठे, ते आपण त्याच्यामध्ये कारण लिहू शकतो. मानवनिर्मित घटकामध्ये आपण कोणते सांगू शकतो, तर औद्योगिकरण आहे. हे काय होतं, औद्योगिकरणामुळे कारखान्याचे सांडपाणी सगळं नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. असे जे काही घटक आहेत या घटकांमुळे, म्हणजे नैसर्गिक घटक असतील, मानवनिर्मित घटक असतील, बाह्य घटक असतील, अशा घटकांमुळं काय होतं, तर जे काही पाणी आहे हे पाणी काय होतं, नैसर्गिक घटक, बाह्य घटक अशा घटकांमुळे पाणी हे अस्वच्छ होतं, पाणी हे विषारी होतं. आता पाणी काय झालं, अस्वच्छ झालं. अस्वच्छ म्हणजे ते स्वच्छ नाही, विषारी म्हणजे पॉयझनस झालं. ते वापरण्यायोग्य आहे का, तर वापरण्यायोग्य नाही.
असं ते पाणी झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे हो, तर ते पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. पिण्यायोग्य राहणार नाही म्हणजेच काय होणार आहे, त्या पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार आहे. पहा, जेव्हा पाण्याचं प्रदूषण होतं, पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे, H2O, हो की नाही. जेव्हा पाणी दूषित होतं तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण हे काय होतं, कमी होतं. कमी होतं म्हणजेच हे इम्बॅलन्स झालं, यांचं असंतुलित झालं का, हे असंतुलन झालं का, हे असंतुलन झाल्यामुळं ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. आणि ते पाणी पिण्यायोग्य न राहिल्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे साथीचे रोग होतात, वेगवेगळे आजार उद्भवतात. अशा वेळी जी काही कंडिशन होते किंवा अशा वेळी जी काही परिस्थिती उद्भवते तेव्हा आपण त्या पाण्याचं जलप्रदूषण झालं आहे असं म्हणतो. सो व्याख्या लिहिताना आपण पहा काय लिहूयात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांमुळे जलप्रदूषणाची व्याख्या, नैसर्गिक, मानवनिर्मित आणि बाह्य घटकांमुळे पाणी अस्वच्छ आणि विषारी होते किंवा अस्वच्छ आणि विषारी होऊन पिण्यायोग्य राहत नाही. तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. पहा, जलप्रदूषणामुळे काय काय होतं, तर एक म्हणजे साथीचे रोग उद्भवतात. हे आपण लिहू शकतो, हो की नाही. साथीचे रोग उद्भवतात. आणखी आपण काय लिहू शकतो, दुसरं वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. आणखी आपण काय लिहू शकतो, तर आणखी आपण तिसरं लिहू शकतो, जी काही सजीव सृष्टी आहे त्याच्यावरती विपरीत परिणाम होतो. सजीव सृष्टी म्हणण्यापेक्षा आपण असं लिहूयात, जलचर सृष्टी. जास्त करून पाण्यात खूप जीव असतात की नाही, सो आपण लिहूयात जलचर सृष्टीवर विपरीत परिणाम होतो. हे आपण 3 कारणं जलप्रदूषणाची लिहू शकतो. पहा, आता जलप्रदूषण हे 2 पाण्यांचं होऊ शकतं. कोणत्या 2 पाण्यांचं, तर आपल्याला माहिती आहे पाण्याचे 2 प्रकार आहेत. एक असतं गोडं पाणी आणि एक असतं खारं पाणी. जे गोडं पाणी असतं हे आपले नदी, तलाव, विहिरी, ओढा ह्यातून जे पाणी आपल्याला मिळतं ते गोडं पाणी असतं. तर खारं पाणी आपण कशाचं म्हणतो, समुद्राचं जे पाणी असतं त्याला आपण खारं पाणी म्हणतो. मग गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील जे काही जलप्रदूषण आहेत हे 3 गोष्टींवरती अवलंबून असतं किंवा याच्यामध्ये 3 गोष्टींचा बदलाव असतो किंवा बदल होतो. तो म्हणजे एक म्हणजे भौतिक, दुसरा रासायनिक आणि तिसरा जैविक बदल. पहा, हे झालं जलप्रदूषणाबद्दल आणि जलप्रदूषणामुळं होणाऱ्या वेगवेगळ्या कारणांबद्दल. आता जलप्रदूषण आपण पाहिलं. आता जलप्रदूषके म्हणजे काय, आता जलप्रदूषके म्हणजे काय की असे घटक ज्यामुळे पाण्याचे प्रदूषण होतं त्याला आपण जलप्रदूषके असं म्हणतो. पहा, जलप्रदूषके त्यालाच काय म्हणतात, तो दी वॉटर पोल्युटंट. पहा, एकूण 3 आहेत जलप्रदूषके. आपण त्याच्यामध्ये पाहूयात 1 बाय 1. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे
जैविक जलप्रदूषके. जैविक जलप्रदूषके. आता जैविक म्हणजे कोणते, अजैविक म्हणजे कोणते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जैविक म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हां, जी सजीव सृष्टी आहे त्यांना जैविक असं म्हटलं जातं. अजैविक कोणते, तर जी नॉन लिव्हिंग आहे म्हणजे निर्जीव आहे त्यांना अजैविक असं म्हटलं जातं. आणि या दोघांची मिळून काय बनते, परिसंस्था बनते. पहा, जलप्रदूषके म्हणजे समजलं जे घटक पाण्याचे प्रदूषण घडवून आणतात त्यांना जलप्रदूषके असं म्हटलं जातं. पहा, सगळ्यात पहिलं आपण पाहतोय जैविक जलप्रदूषके. आता जैविक जलप्रदूषके कोणकोणते आहेत पहा. पाणी जर का आपण घेतलं तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सजीव सृष्टी असते. सजीव सृष्टी म्हणजे कोण कोण असतात, हां तुम्ही म्हणाल मासे असतात, मगर असते, बरोबर आहे. आणखी कोण असतं, वनस्पती सृष्टी कोणती कोणती असते, तर पहा पाण्यामध्ये शैवाल असतं, जीवाणू असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे विषाणू असतात, परजीवी सजीव असतात. यामुळे जे काही पाणी दूषित होतं, आता ते पाण्यात राहतात म्हणजेच पाण्यातच सगळं करत असणार आहेत, त्यांची लाईफस्टाईलच कशात आहे, पाण्यात आहे. कधी कधी त्यांचं जे काही लाईफस्टाईल आहे त्यांच्या राहणीमानामुळे देखील पाणी खराब होतं. म्हणून यांच्यामुळं जे होणारं प्रदूषण आहे तो जो घटक आहे त्यांना जैविक जलप्रदूषके असं म्हणायचं. कोणकोणते सांगितले पहा, शैवाल, त्यानंतर जीवाणू, विषाणू, परजीवी सजीव, परजीवी सजीव अशा जैविक जलप्रदूषकांमुळे काय होतं, तर पाणी अशुद्ध होतं. जैविक अशुद्धी पसरते. पहा, जे दुसरा घटक आहे किंवा जे दुसरे जलप्रदूषके आहेत ते म्हणजे आपण इथं लिहूयात असेंद्रिय असेंद्रिय जलप्रदूषके. व्हेरी सॉरी, असेंद्रिय जलप्रदूषके म्हणजे इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट्स. आता इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट कोणते आहेत, तर पहा असेंद्रिय म्हणजे कोणकोणते असणार आहेत, याच्यामध्ये असेंद्रिय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण कोण येणार आहे, तर पहा जे काही रासायनिक पदार्थ असतात ते सगळे याच्यामध्ये येतील. असेंद्रियमध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, जे काही जड धातू आहेत, हे जड धातू जर का पाण्यामध्ये मिसळले तर त्याच्यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होतं. कोणकोणते जड धातू आहेत मग, पारा असेल, कॅडमियम असेल, शिसे असेल, यांची जी काही संयुग असतात किंवा क्षारांचा कचरा जो असतो. अजून काय लिहू शकतो आपण, मातीचे कण, बारीक धुलीकण, क्षारांचा कचरा, आणखी काय लिहू शकतो आपण, कॅडमियम, पारा, शिसे, आर्सेनिक असे जे काही धातू आहेत यांची काय हो, तर यांची संयुगे ही देखील जलप्रदूषणाला कारणीभूत असतात. आणखी आपण काय सांगू शकतो, जे काही मोठमोठे अणुऊर्जा निर्मिती केंद्र असतं त्या अणुऊर्जा निर्मिती केंद्रातून काय होतं, किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडतात. ते देखील आपण इथं लिहू शकतो, किरणोत्सारी पदार्थांचे अंश, किरणोत्सारी पदार्थांचे अंश. या घटकांमुळे पाण्याचं प्रदूषण होतं आणि हे जे घटक आहेत यांना असेंद्रिय जलप्रदूषके असं म्हटलं जातं. पहा, आपण तिसरा पाहूयात. तिसरा जो आहे ते सेंद्रिय जलप्रदूषके. आता सेंद्रिय जलप्रदूषके कोणती आहेत, तर पहा सेंद्रिय जलप्रदूषके जी आहेत ही याच्यामध्ये पहा आपण वनस्पती पीक चांगलं येण्यासाठी आपण काय करतो, वनस्पतींचं पीक चांगलं येण्यासाठी आपण शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतींची तणनाशके टाकतो, कीटकनाशके टाकतो. ही जी आहेत हे जेव्हा आपण टाकतो त्याचा जर का अतिवापर केला, ते आपण कशासाठी
आपल्या पिकांना वेगवेगळ्या कीटकांपासून घाणीपासून संरक्षण करण्यासाठी. पण हे जर का अतिप्रमाणात टाकलं तर ते काय केली जातं, तो मातीमध्ये सगळी शोषून घेतली जातात आणि ती मातीमध्ये शोषून पाण्यामध्ये देखील मिसळली जातात. पाण्यामध्ये यांचा जर का अतिवापर झाला तर या कारणामुळे देखील पाण्याचे प्रदूषण होतं. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे लिहूयात काय काय आहे तो, तर तणनाशके, कीडनाशके, कीटकनाशके, काही खते असतात, आणि सांडपाणी असेल आणि कारखान्यातून बाहेर टाकले जाणारे उत्सर्जित पदार्थ, यांना सगळ्यांना काय म्हणायचं, तर सेंद्रिय जलप्रदूषके असे म्हणायचं. लक्षात आलेलं आहे. पहा काय पाहिलं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आपण जलप्रदूषणाची माहिती घेतली, त्याची आपण व्याख्या पाहिलेली आहे. व्याख्या काय सांगितलेली आहे, नैसर्गिक मानवनिर्मित आणि बाह्य घटकांमुळे जेव्हा पाणी अस्वच्छ होते आणि विषारी होऊन ते पिण्यायोग्य राहत नाही आणि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव व्हायला लागतो त्यावेळी जलप्रदूषण झाले असे म्हणतात. नंतर आपण पाहिलं की जलप्रदूषण करणारे घटक कोणते आहेत, म्हणजेच त्यांना जलप्रदूषके असं म्हटलं जातं, त्यांना वॉटर पोल्युटंट्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण एकूण 3 पाहिले. पहिले जैविक जलप्रदूषके, दुसरे असेंद्रिय जलप्रदूषके आणि तिसरे सेंद्रिय जलप्रदूषके. अशा विविध घटकांमुळे पाण्याचं प्रदूषण होतं, म्हणून यांना जलप्रदूषके असं म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.